तहसीलदार साहेबाचा तहसीलदार साहेबाचा आहे. हे 28 तारखेला आम्ही बुजाडे साहेबाकडे दिलं, यानं काहीच कारवाई केली नाही. यानं मला म्हणे तू त्या जेवते करून टाक म्हणे बुजाडे साहेब. साहेब म्हणे हो, मी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, तहसीलदार नाही तहसीलदार धमकी देत आहे म्हणते यांना जेवते करून टाक म्हणे. गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डले पांदन आहे, पण पांदन बनवायला पाहिजे होती, पण यानं त्या JCBने इतकी मोठी नाली केली 10 बाय 10ची. कारवाई होणं आवश्यक आहे, गावाला न्याय देण्यात यावा. हे पूर्ण गावकरी मंडळी आहे. शेतीच्या हंगामाला आता जेमतेम सुरुवात झालेली आहे. अशातच एका गरीब शेतकरी यांची अडवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार काटोल तालुक्यातील खामली येथे उघडकीस आलेला आहे. खामली येथे शेतातून जाण्यासाठी पांदण रस्ता आहे. या रस्त्यातूनच शेतकरी नितीन सुखदेवराव केने व प्रभाकर दयारामजी केने जाणे येणे करतात. परंतु आकसापोटी शारदाबाई मुरलीधर केने यांनी आपला सरपंच पदाचा बडेजाव दाखवित तो पांदण रस्ता बंद केला आहे. शारदाबाई केने यांनी चक्क पांदण रस्त्यावर एक मोठी नाली तयार केलेली आहे. पीडित शेतकरी यांनी सरपंच बाईला विचारले असता त्यांनी सांगितले की ही माझी जागा आहे. माझ्या शेतात पाणी देण्याकरता मी येथे नाली खोदलेली आहे. याची तक्रार पीडित शेतकरी यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच पटवारी यांच्याकडे वारंवार केली असता ते याकडे दुर्लक्ष करीत आहे. पीडित शेतकरी यांनी 28 मे रोजी तक्रार केली असता तहसीलदारांनी शेतावर येऊन खोदलेल्या पांदण रस्त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले, परंतु आजतागायत ते घटनास्थळी आलेले नाहीत. नायब तहसीलदाराने तर चक्क पीडित शेतकऱ्याला धमकीच दिली आहे की तुझ्याने जे बनते ते करून टाक, मी काहीच करू शकत नाही. या संदर्भात अधिक चौकशी केली असता असे कळले की काटोल हे नरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर यांचे सरपंच तथा तहसीलदारांना पाठबळ आहे. पीडित शेतकऱ्याने त्रस्त होऊन नागपूर जिल्हा शिवसेना संपर्क उपप्रमुख मिलिंद पिंटू भाऊ देशमुख यांच्याशी संपर्क साधला तेव्हा वरील बाब उघडकीस आली. पीडित शेतकरी आणि शिवसेनेचे मिलिंद देशमुख यांच्यामध्ये काय संवाद झाला ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत. आता प्रश्न असा आहे की आमदार हा जनतेचा सेवक आहे. अडल्या नडल्या जनतेची तथा शेतकऱ्यांची सेवा करणे हे आमदाराचे कर्तव्य आहे. परंतु आमदार महोदय तसे न करता कुण्या एकाची बाजू घेत असल्याचे दिसून येत आहे. निवडून आल्यानंतर निवडणुका, पक्ष बाजूला सारून जनतेची सेवा करणे हे आमदारांचे काम आहे. शेतीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना पांदण रस्त्याद्वारे आपल्या शेतापर्यंत पोहोचता येते. या रस्त्याद्वारे त्यांना बियाणे व इतर शेतमालाची या रस्त्यानेच वाहतूक करता येते. परंतु अशातच जर शेतकऱ्यांचा जाण्याचा पांदण रस्ता बंद केला तर शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. ही बाब समजून घेणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात शिवसेनेचे मिलिंद देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आपल्या पदाचा धाक दाखवून शेतकरी यांना जाण्या येण्याचा रस्ता बंद करणे अयोग्य आहे. शेतकरी यांना न्याय मिळवून देणे हे सुद्धा आमदार महोदयांचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी जर गावात भांडणे लावत असतील तर गावचा विकास कसा होणार? काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी यांना न्याय मिळावा. जर त्यांचा कोणीच वाली नसेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मिलिंद देशमुख यांनी दिला आहे. आता बघूया पीडित शेतकरी काय म्हणतात ते. हॅलो हॅलो, हा पिंटू देशमुख बोलतो काटोलवरून. बोला जी. हे कोणत्या गावचं प्रकरण आहे? खामलीत आहे दादा. आमले कोणती आपली? येनवा सर्कल. येनवा सर्कल मधली? हो जी. तुम्ही जिल्हा परिषदचे मेंबर काय म्हणते मग? जिल्हा परिषदचा काही सांगूनच नाही राहिले. ते कलेक्टर साहेबापाशी गेलो तरी शुक्रवारी गेलो आम्ही, गुरुवारी, तरी त्यांनी कलेक्टर साहेब सुट्टीवर आहे ना? शुक्रवारी होते ना ते. होते का? हो, शुक्रवारी भेटले आम्हाला. हो, भेट झाली. भेट झाली हो त्याच्यासोबत. हा म्हणे साहेब त्यानं फोटो काढले होऊन जाईल म्हणे, काम म्हणतोय म्हणे, पण अजून काही आलंच नाही त्याचं. म्हणजे आहे का ऍक्च्युअली काय पांदण आहे काय? पांदण आहे काकाजी, पूर्ण पांदण आहे. पहिले आजोबापासून आले बे, म्हणजे बैलबंडीचा रस्ता होता, जाणं येणं करेन. त्याचे ते साहेब लोक आले होते आरार नपटवारी, तर त्यांना पाहिलं तर ते म्हणे पांदण रस्ता आहे म्हणे. आदल्या दिवशी पांदण रस्ता आहे म्हणे, दुसऱ्या दिवशी 3 वाजता JCB पाठवून दिली बुजवासाठी. ना आरार नाही फोन केला, पटवारी नाही फोन केला. म्हणे पांदण होऊ दे म्हणे, तू म्हणे बुजू दे म्हणे. म्हणलं मी बुजू कशी देईन म्हणलं, पांदण खणली ते ना अबाधित सरकार जागा. म्हणलं मी खंदू, मी बुजू नाही देत म्हणलं. तहसीलदार साहेबांनी फोन केला, मग तहसीलदार साहेब म्हणे बुजू दे म्हणे.
आम्ही बुजू नाही दिली. तर मग ते म्हणे तुम्ही या म्हणे तहसीलमध्ये एक अप्लिकेशन करा म्हणे, आम्हाला पांदन बुजू द्यायची नाही बुवा. हम्म. मी अप्लिकेशन केली मग म्हणजे ते पांदन बुजू म्हणजे थांबली. काय? पांदन बुजू म्हणजे काय? बुजू म्हणजे काय? बुजवायची म्हणजे त्यानं खणली का नाही, जे पहिले पांदन होते आमची रस्ता जायचा, तिथं नाली खोदली आहे ना? त्यानं नाली खोदली 5-7 फूट खालचं खोल कोण केली खोदली नाली? नंतर. काय म्हणलं जे? नाली कोण खोदली? सरपंच मॅडमनं. कायसाठी? पाणी जायसाठी, म्हणजे आमचा रस्ताच बंद करायचा, म्हणजे आमच्या त्यासोबत पटत नाही का नाही. अच्छा. हो. कोण्या पक्षाचे सरपंच मॅडम? कोण्या पार्टीचे? बीजेपी पार्टीची. बीजेपी पार्टी. तुम्ही? आता आम्ही कसा काँग्रेसचं असल्यावर कसं आहे आम्ही सलीलदार. अच्छा. तहसीलदार कोणते म्हणे? काटोलचे तहसीलदार? काटोलचे तहसीलदार बुजाडे साहेब आहे. तर बुजाडे साहेब तर म्हणे मला चरण ठाकूरचा फोन आला म्हणे, मी येत नाही म्हणे. हा? हो. चरण ठाकूरचा फोन कासाठी आला म्हणे? जाऊ नका म्हणून. अच्छा, म्हणजे गावात भांडणं होत्या म्हणे. हो, जाऊ नका बा म्हणून म्हणे, चरण ठाकूर साहेबाचा फोन आलता म्हणे, म्हणून मी आलो नाही म्हणे. अच्छा, तुम्ही एक काम करा, आज सुट्टी आहे बरोबर? हो जी. उद्या सुट्टी आहे. हो. तुम्ही सोमवारी 11-12 वाजता या काटोलला. हो. आल्यावर मला फोन करा. मी येतो तहसीलदाराकडे तुमच्यासोबत. ठीक आहे. हो. तहसीलदार तहसीलदार साहेबाचा आहे. तहसीलदार साहेबाचा तहसील साहेबाचा आहे. हे 28 तारखेला आम्ही बुजाडे साहेबाकडे दिलं, यानं काहीच कारवाई केली नाही. यानं मला म्हणे तू त्या जेवण ते करून टाक म्हणे बुजाडे साहेब. बुजाडे साहेब म्हणे हो, मी त्याच्या तहसीलदार, ऑफिसमध्ये नायब गेलो. तहसीलदार. नायब तहसीलदार नायब बुजाडे तहसीलदार धमकी देत आहे हो. म्हणते यांना. जेवण ते करून टाक म्हणे. गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डले पांदन आहे, पण पांदन बनवायला पाहिजे होती, पण यानं त्या जेसीबीने इतकी मोठी नाली केली 10/10ची. कारवाई होणं आवश्यक आहे. गावाला न्याय देण्यात यावा. हे पूर्ण गावकरी मंडळी आहे, पूर्ण नाराज आहेत. लहान लहान पोरं आहे, शाळेचे पालन पोषण कसं करण, याची जबाबदारी कोण घेईन? सरकारनं जबाबदारी घेऊन लोकांना न्याय द्यावा आणि सरपंच ताई यांचा राजीनामा देण्यात यांची गावाची मागणी आहे. मागणी आहे. मागणी आहे. आता पेरणीचा